हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल. सर्वांना माझा सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. भारताची जनगणना 2025 बाबत एक महत्त्वाची विनंती. खूप महत्त्वाचे आहे. 2025 ची भारतीय जनगणना अंतिम टप्प्यात आहे. जनगणना अधिकारी लवकरच तुमच्या घरी येतील आणि ते डाटा गोळा करतील. मग तुमची मातृभाषा हिंदी, गुजराती, मराठी इत्यादी जरी असली तरी तुमच्या मातृभाषेव्यतिरिक्त किती भाषा येतात असे जर प्रश्न त्यांनी विचारले तर बौद्ध असल्यामुळे पाली भाषा येते हे तुम्हाला माहीत असल्यामुळे भाषांपैकी एक म्हणून पाली भाषा लिहा. तरी तुम्ही दररोज पाली भाषेत बोलत नसले तरी यामागील तर्क असा आहे, दररोज आपल्या घरात बुद्धवंदना, गाथा, मंगलविधी पाली भाषेतच बोलतो आपण. अशा प्रकारे सर्व मंगल आणि अमंगल कामांमध्ये आपण पाली भाषा वापरतो. म्हणून यावेळी तुम्ही जनगणना अधिकाऱ्याला लिहावे की तुम्हाला पाली भाषा देखील येते. पहा, हे करायला विसरू नका, कारण गेल्या जनगणनेनुसार संपूर्ण भारतात पाली भाषिकांची संख्या खूपच कमी होती. उलट अरबी, पारसी भाषिकांची संख्या यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त होती. त्यामुळे या भाषेच्या विकासासाठी निधी दिला जातो. जर यावेळी पाली बोलू शकणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली तर पाली भाषा ही नामशेष होईल आणि भाषांच्या यादीत जोडली देखील जाणार नाही. शक्यता प्रबळ झाली आहे. त्यामुळे कृपया सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. पाली भाषा ही भारतातील सर्वात प्राचीन भाषा, सुंदर, दिव्य भाषा आहे. यामुळे आपल्या सर्वांची ही दिव्य भाषा जिवंत ठेवण्यासाठी संपूर्ण जबाबदारी ही आपली आहे. जर आपल्या थोड्याशा दुर्लक्षामुळे जनगणना अधिकारी पाली भाषेला नामशेष झालेली भाषा म्हणून गणले गेले तर या पाली भाषेच्या प्रचार आणि विकासासाठी सरकारकडून निश्चितच निधी उपलब्ध होणार नाही. तरी सावधानगिरी बाळगा आणि जनगणनेच्या फॉर्ममध्ये पाली भाषेचं नाव जोडा. तुमच्या एकत्रित प्रयत्नामुळे पाली भाषा ही जिवंत राहील. अजून खूप उशीर झालेला नाही. कृपया हे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, हितचिंतकांमध्ये, व्यावसायिक संकुलामध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये शक्य तितके शेअर करा. नामशेष होणाऱ्या मार्गांवर पोहोचलेली आपली स्वतःची पाली भाषा ही वाचवा. हा मेसेज सर्वात जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब